नमस्कार, मी आहे प्रशांत शेवतकर आणि आपण पाहतात क्राफ्टी माइंड यूट्यूब चॅनल। आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयातला चौथा धडा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा धडा अभ्यासणार आहोत। आपल्याला आमचे व्हिडिओ जर आवडले असतील तर क्राफ्टी माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी आपल्याला आमचे व्हिडिओ बघण्याची संधी प्राप्त होईल। सर्वप्रथम कविता राऊत हा चेहरा डोळ्यासमोर आला म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तम धावपटू आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही। कविता राऊत ही ज्या भागामधून येते त्या भागामध्ये दुर्गम रस्ते, मातीचा दुराळा, पाण्यासाठी वणवण फिरणारे लोक आणि कसल्याही परिस्थितीत कुरबुर न करता, हार न मानता खेड्यापाड्यांमध्ये राहणारी मंडळी आपल्याला डोळ्यासमोर दिसल्याशिवाय राहणार नाही। अशा या दुर्गम भागामध्ये जन्म झालेली कविता राऊत निश्चितच एक दिव्य करून इथपर्यंत पोचलेली आहे। धड्याचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत आणि लेखक आहेत संतोष साबळे। तर ही कविता राऊत नेमकी राहते कुठं? तर ही राहते सावरपाड्याला। सावरपाडा हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं नाशिक जिल्ह्यामधलं एक दुर्गम भागातलं गाव। त्या गावामधून आलेली ही कविता राऊत एक मोठी धावपटू बनलेली आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्यात, या स्पर्धेमध्ये तिला कांस्यपदक मिळालं। त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या, त्यामध्ये तिला एक रौप्य आणि एक कांस्यपदक असे 2 पदकं तिला मिळाले। ती खूप वेगात धावते म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं। एक अभिमानाची बाब आपल्या सर्वांसाठी। ग्वांजू या शहरामध्ये चीन या देशात आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या। त्या क्रीडा स्पर्धेमध्ये 1000 मीटर धावण्याचं सुवर्णपदक तिचं अवघं सेकंदानं हुकलं। निश्चितच ही बाब सर्वांच्या मनाला दुखावून जाणारी होती, परंतु एका छोट्याशा गावातून आलेल्या कविता राऊत हिने घेतलेली मेहनत ही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे। कविताची आई फक्त 4था वर्ग शिकलेली। प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये तिने कविताला खूप मोठा आधार दिला आणि या कठीण परिस्थितीमुळं कविताचं जगणं जे आहे हे कणखर बनलं। कष्टप्रद अनुभवामुळं ह्या सर्व बाबी शक्य झाल्या। नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या, त्यामध्ये कवितानं धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता। जेव्हा हा प्रथम क्रमांक तिचा प्राप्त झाला त्यावेळेला तिच्या घरच्यांना असं कदापिही वाटलं नव्हतं की त्यांची ही मुलगी एक खूप मोठी आंतरराष्ट्रीय धावपटू होणार आहे म्हणून। तिच्या आईचं नाव सुमित्रा आणि वडिलाचं नाव रामदास असं होतं। त्यांना ही गोष्ट जाणवली नाही। आपली मुलगी नाशिक जिल्हा क्रीडा स्पर्धामध्ये पहिल्या क्रमांकात आली याचं त्यांच्यासाठी फार मोठं औचित्य नव्हतं। एक दिवस हीच खूप मोठी धावपटू बनणार आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं। पण हे सर्व बाब जी हेरली ती वीरेंद्र सिंह यांनी। त्यांनी तिच्या पायातली चमक पाहिली आणि ही मुलगी भविष्यात काहीतरी मोठं करून दाखवू शकते याची जाणीव त्यांना झाली आणि वीरेंद्र सिंह यांनी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तंत्रशुद्ध धावण्याचे धडे कविताला द्यायला सुरुवात केली। जे तिच्या आईवडिलांनी हेरलं नाही ते वीरेंद्र सिंहांनी हेरलं आणि मग पायी धावण्याचा सराव असणाऱ्या कवितेला त्यांनी बूट घालून नियमित धावायला सुरुवात करायला लावली। तिची प्रॅक्टिस घ्यायला त्यांनी सुरुवात केली। खूप मोठं कार्य वीरेंद्र सिंह यांचं कविताच्या जीवनामध्ये निश्चितच आहे। राष्ट्रीय पातळीवर शालेय स्पर्धा गुजरातमधल्या गांधीनगर येथे झालेल्या होत्या। तिथं धावण्यामध्ये तिला रौप्य पदक मिळालं। खूप आनंदाचा क्षण तिच्या जीवनामधला हा होता। नाशिकमध्ये सराव करून आणि हर्सुल येथे शिक्षण घेणे, सावरपाड्याजवळ हर्सुल नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये शिकायला जायचं आणि नाशिकमध्ये सराव करायला जायचं, हा जीवघेणा प्रवास तिला सहन होत नव्हता।
तिच्या मनाची घालमेल, तिची ओढाताळ पाहून विजेंद्र सिंह यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी स्कूल नाशिकमध्ये प्रवेश दिला आणि नंतर तिच्या जीवनाची आनंदी सुरुवात तिथून झाली. आईवडिलांचं स्वप्न होतं की मुलीने काहीतरी बनावं, परंतु तिच्या राहण्याचा अवांतर खर्च कुणी करावा याची सुद्धा त्यांच्या मनामध्ये चिंता होती. परंतु ती चिंता वीरेंद्र सिंह यांनी कमी केली आणि 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष तिला आपल्या घरी ठेवून घेतलं. कविताच्या जीवनामध्ये वीरेंद्र सिंह यांनी जी तिला संधी उपलब्ध करून दिली, तिला आपल्या घरी राहण्याची संधी उपलब्ध करून दिली, तिच्यासाठी जीवाचं रान केलं, हे सर्वात महत्त्वाचं आहे, ज्यामुळं कविता घडू शकली. स्वतःचा एक मुलगा वीरेंद्र सिंह यांचा आणि एक मुलगी यांच्यासह त्यांनी कविताचा सांभाळ केला पोटच्या पोरीप्रमाणे. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकायला लागले. हे सर्व वीरेंद्र सिंह यांची मेहनत होती आणि कविताच्या या यशामुळं निश्चितच तिचं गाव असणाऱ्या सावरपाळा आणि हर्सोली या गावामध्ये एक मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात झाली. सर्व परिसराला तिचा अभिमान वाटावा असं तिचं कार्य तिने जगापुढे मांडलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात एक मानाचा तुरा सावरगाव या खेड्यामध्ये रोवल्या गेला. ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नवी दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कविता जिंकली. हर्सुलवासी आणि सावरपाडावासी अत्यंत खुश झाले. त्यांनी आपल्या गावामध्ये दिवाळीसारखा जल्लोष साजरा केला. तिच्या गावात तिचा खूप मोठा सत्कार समारंभसुद्धा आयोजित झाला होता. हे सर्व आपल्या या अतिशय बिकट वाट असणाऱ्या गावातील एका मुलीने स्वतःचं अस्तित्व जगभरात निर्माण केलं, याचा आनंद प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या सर्वांमध्ये ती आपल्या आईशी रोज एकदा तरी बोलायची. आईशी बोललं की तिला समाधान वाटायचं. आपल्याला धावताना काही त्रास होत असेल, कुठे लागलं असेल, ही ती कधीही आईला सांगत नव्हती, कारण आपल्या आईला वाईट वाटेल म्हणून ती ह्या सर्व गोष्टी तिला सांगत नव्हती. कविताचा स्वभाव खूप हळवा आहे, त्यामुळे निश्चितच ती बऱ्याचशा बाबी आपल्या आईवडिलांना सांगत नसे. वडिलांशी सुद्धा तिचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. वडिलांशी सुद्धा ते खूप मायेनं बोलायची. लहानपणी जी मुलगी आपलं बोट धरून चालायला शिकली, तिच्या पायामध्ये एवढं बळ असेल हे तिच्या आईवडिलांना कधीही वाटलं नाही आणि त्यातूनच कविता एक उत्तुंग मोठी अशी धावपटू बनली. कविताच्या यशाचं श्रेय तिच्या आईवडिलांचं तर आहेच, पण सोबतच तिचे जे प्रशिक्षक आहेत वीरेंद्र सिंह यांनासुद्धा हे श्रेय द्यावं लागेल, कारण त्यांनी तिला त्या बिकट परिस्थितीतून काढून स्वतःच्या घरी 5 वर्ष ठेवून तिला शिकून असं घडवलेलं होतं. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना कविताला पुढे जाण्यासाठी जेव्हा पैसे नसायचे तेव्हा वीरेंद्र सिंह ही तिच्यासाठी लोकांकडे मदत मागायचे आणि ती मदत मागून त्यांनी एक मोठी मदत उभी करत करत कविताला पुढील शिक्षणासाठी, पुढील स्पर्धांसाठी पाठवण्यात एक खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कुटुंबात वेगवेगळे सण समारंभ व्हायचे. कविताला वाटायचं घरी जाऊन या सण समारंभात सहभागी व्हावं, परंतु ती संधी तिला कधीही मिळाली नाही. कारण जीवनाचं ध्येय जर सोडलं तर मग जीवनाला अर्थ राहणार नाही अशी तिची समज होती. त्यामुळे तिने आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित केलेलं होतं. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रामध्ये तिचा सराव सुरू होता, पण तिला सारखं वाटायचं तिथे तिला नाचणीची म्हणजे नागलीची भाकरी कधी मिळत नसे, वांग्याची भाजीसुद्धा तिला मिळत नसे. तिला मनात त्याची खंत वाटायची, कारण तिला नागलीची म्हणजे नाचणीची पोळ भाकरी आणि वांग्याची भाजी खूप आवडायची. कवितामुळं सावरपाड्याचे नाव सर्व दूर पसरले.
सर्व मुलामुलींसाठी ती एक आदर्श म्हणून त्या गावामध्ये पुढे आली. आज PT उषाप्रमाणेच कवितासुद्धा भारतातील उत्कृष्ट धावपटू आहे, परंतु ती PT उषाला आपला गुरु मानते आणि पुढचा प्रवास ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करीत आहे. उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा मार्ग हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो, आपले जीवन आपण घडवतो, असं तिचं नेहमी इतरांना सांगणं असायचं. कोणत्याही खेळासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. जोपर्यंत मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती नाही तोपर्यंत आपण यश प्राप्त करू शकत नाही, असं तिला नेहमी वाटायचं. कविता सरावात कधी कसूर करत नसे, कारण सरावात जर खंड पडला तर आपण कुठेतरी मागे येऊ अशी शंका तिच्या मनामध्ये असायची. इतर झगमगाट, सिनेमा याकडे तिने कधीही लक्ष दिलं नाही. त्यामुळं खेळाचा उत्कृष्ट सराव करत असताना ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिकतसुद्धा आहे आणि पुढील तिचा अभ्याससुद्धा सुरू आहे. कविता तिच्या जीवनात खूप मेहनतीतून पुढे जाईल, कारण तिने मेहनत करण्याचा चंग मनाशी बांधलेला आहे. निश्चितच तिचं कार्य हे वाखाणण्याजोगं आहे. खूप खराब परिस्थितीत एक अव्वल धावपटू बनण्याचं सामर्थ्य तिने स्वतःमध्ये निर्माण केलं, हे सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कठीण शब्दार्थ पाहूया. दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण, प्रतिकूल म्हणजे कठीण, पाडा म्हणजे आदिवासी वस्ती, अनवाणी म्हणजे पायात चपला नसताना, दबदबा म्हणजे दरारा, दिलासा म्हणजे धीर, कणखर म्हणजे काटक किंवा मजबूत, दौड म्हणजे पळण्याचे कसब, फैलावणे म्हणजे पसरणे, दाम्पत्य म्हणजे पती पत्नी, प्रचिती म्हणजे अनुभव, गहिरे नाते म्हणजे दृढ किंवा घट्ट नातं, आणि नागली म्हणजे नाचणी, एक प्रकारचं धान्य आहे, आणि कसूर म्हणजे चुकणे. अशा प्रकारे आपण कठीण शब्दार्थ पाहिलेले आहेत. एक गृहपाठ तुमच्यासाठी. जर तुम्हाला एखाद्या धावपटूची माहिती जमवायची असेल तर ती इंटरनेटच्या माध्यमातून आपण 15 ओळी लिहून आपल्या गुरुजींना दाखवायची आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर क्राफ्टी माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.